मंडळी, बारामतीमध्ये आता जे काही घडतंय ना, ते फक्त एक पोटनिवडणूक नाहीये. तो महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय प्रयोग आहे. ज्या बारामतीत अजित पवार फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी जाऊन लाखांचे लीड घेऊन समोरच्याचे डिपॉझिट जप्त करायचे, त्या बारामतीत आता मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, विनोद तावडे, ढगभर नेते प्रचारासाठी येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या बारामतीत शरद पवारांनी उमेदवार न देऊन काँग्रेसलाही माघार घ्यायला लावली होती, त्या बारामतीत आता सुनेत्रा पवारांना तळ ठोकून प्रचार करावा लागतोय. कान उघडे ठेवा, कारण आज बारामतीच्या राजकारणातला सर्वात खोल खेळ उघड करणार आहोत. पहिली गोष्ट समजून घ्या. राजकीय वर्तुळात आता मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की बारामतीतल्या विशिष्ट 29 गावांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलले. काही स्थानिक पत्रकारांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांना आधीच याचा डाऊट आला होता. मुख्य प्रश्न हा आहे, अजित पवारांच्या निधनाबद्दल जे प्रश्न विचारले जात होते ते का विचारले गेले नाहीत? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर असे पोस्ट दिसत आहेत, अपघात की घातपात, मोबाईल सापडतो पण ब्लॅक बॉक्स जळतो, सुनेत्रा काकी आणि पार्थ पवार गप्प का, बारामतीत FIR का घेतली गेली नाही? हे सगळे प्रश्न 2 महिन्यात हाताबाहेर गेले असे काही वर्तुळांमध्ये म्हटले जाते. आता अजित पवारांच्या काळातील रणनीती आणि सुनेत्रा पवारांची रणनीती यातला फरक समजून घ्या. राजकीय विश्लेषकांच्या मते अजित पवारांची रणनीती होती मिनिमम बारामती प्लस मॅक्झिमम राज्य, म्हणजे बारामतीत कमीत कमी वेळ घालवणं पण संपूर्ण राज्यावर लक्ष केंद्रित करणं. आता सुनेत्रा पवारांची रणनीती वेगळी आहे, बारामती केंद्रित प्लस भावनिक एकीकरण. वृत्तपत्रांमध्ये नोंदवल्याप्रमाणे सुनेत्रा पवारांनी प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी गावामध्ये मंदिरात नारळ फोडून केला. पण खरा मुद्दा इथे वेगळा आहे. बारामतीतल्या जवळपास 33 गावांचा पाणी प्रश्न अजूनही सुकलेला नाही असे स्थानिक वृत्तपत्र नोंदवत आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी 29 गावांमध्ये पदयात्रा आणि सभा घेतल्या होत्या. त्या दरम्यान दिवाळीही होती आणि 3 दिवस अजित पवारांनी बारामतीत तळ ठोकला होता. काही राजकीय निरीक्षकांचं असं मत आहे की त्यावेळीच अजित पवारांना असा संदेश मिळाला होता की वातावरण बदलतंय, पण त्यांनी ते मॅनेज केलं होतं. आता एक गंभीर मुद्दा समोर आलाय. ही जागा अजित पवारांच्या 8व्या टर्ममधून रिक्त झाली. राजकीय वर्तुळात असा प्रश्न विचारला जातोय की बारामती हा पवार कुटुंबाचा गड असला तरी सुनेत्रा पवारांना स्वतः तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क का करावा लागतोय? याचं उत्तर साधं आहे. 2 महिन्यात मतदार आणि 8व्या टर्मपर्यंत अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असे काही स्थानिक चर्चांमध्ये म्हटले जाते. सोशल मीडियावर एक मुद्दा खूप चर्चेत आहे. बारामतीत किमान 10 दिवस गावाची वेस सोडली जात नाही, पण 3ऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शपथविधीला पोहोचल्या. काही लोकांच्या मते, तुम्ही सुखदुःख पाळलं नाही तर आमच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा का ठेवता? अशी एक चीड बारामतीकरांच्या मनात आहे. आणि यामुळेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटापिटा सुरू झाला होता असे राजकीय विश्लेषक सांगतात. पण ती निवडणूक बिनविरोध झाली नाही. आता शरद पवारांची भूमिका बघा. त्यांनी स्पष्ट संदेश दिला, आम्ही उमेदवार दिला नाही तेच खूप झालं. लोकशाहीत कोणतीही निवडणूक बिनविरोध होऊ नये हा मेसेज त्यांनी सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवला. काही वृत्तपत्रांनुसार काँग्रेसचा उमेदवार फक्त शरद पवारांच्या शब्दावर माघार घेऊ शकतो हे समजल्यानंतर त्यांनीच प्रयत्न केले आणि काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. बॅनरचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं होतं, माझा फोटो कुठल्याही अजित पवार गटाच्या बॅनरवर नको. मात्र तरीही सुनेत्रा पवारांना बारामतीत प्रचार करताना शरद पवारांचा फोटो घ्यावाच लागतोय असे स्थानिक पातळीवर दिसून येते. याचं कारण समजून घेण्यासाठी 2024ची टाइमलाईन समजून घेणे गरजेचे आहे. 2024 मध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना होता. त्यावेळेपर्यंत अजित पवारांचा पॅटर्न होता, पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच बारामतीत सभा.
पण 2024ची निवडणूक अपवाद ठरली. 29 गावांमध्ये पदयात्रा, छोटे मोठे कार्यक्रम, कार्यकर्त्यांना एकत्र करणे, आश्वासनं हे सगळं केलं गेलं आणि 23 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. आता 2026 मध्येही सुनेत्रा पवार हेच सांगत आहेत. ही सगळी वेळ कशासाठी आली होती? काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की त्या 29 गावांमध्ये वातावरण फिरतंय याची माहिती अजित पवारांना मिळाली होती. आता ती गावं कोणती हेही महत्त्वाचं आहे. शिरसुफळ, सुपे, मोरगाव, सोमेश्वर अशा अनेक गावांमध्ये 2024ला अजित पवारांना सभा घ्यावा लागल्या होत्या. जवळपास 59 गावांचे गावभेट दौरे करावे लागले होते. कारण संदेश स्पष्ट होता, वातावरण आपल्या विरोधात फिरतंय. आता अजित पवारांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना प्रचार सांभाळावा लागतोय. त्यामुळे त्यांना पुरेपूर माहिती आहे की कोणत्या गावांमध्ये वातावरण विरोधात होतं. आणि आता चर्चा अशी आहे की तेच 29 गाव घात करू शकतात. आता एक अजून मोठा प्रश्न अर्थमंत्रीपदाचा. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जातोय. सुनेत्रा पवारांना अर्थमंत्री म्हणून शपथ कधी दिली जाणार? अर्थमंत्रीपद त्यांना तात्पुरते दिलं गेलं नाही, कारण अधिवेशन तोंडावर होतं आणि अर्थसंकल्प मांडायचा होता. म्हणून तात्पुरती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी सांभाळली. पण आता अधिवेशनही संपले. मग अजित पवारांची जागा दिली, उपमुख्यमंत्री पद दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष केलं, गटनेते पद दिलं. या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या तर अर्थ खाते अजूनही का दिलं गेलं नाही? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीये का? काही राजकीय निरीक्षकांचं असं मत आहे की हे जाणून बुजून केलं जातंय. कारण अर्थ खातं हे अजित पवारांचं सिग्नेचर खातं होतं. ते सुनेत्रा पवारांना नको असा संदेश का? आणखी एक गंभीर मुद्दा FIRचा. काही वृत्तपत्रानुसार काँग्रेसने शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अट एकच ठेवली होती. अजित पवारांच्या निधनाबाबत गुन्हा नोंद करा, आम्ही लगेच अर्ज मागे घेतो. पण तसं झालं नाही. सत्तेत आहात, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, तरीही FIR का नोंदवली जात नाही? हा प्रश्न मोठा आहे. राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा आहे. शरद पवारांना शेवटच्या क्षणी विश्वासात घेतलं गेलं नाही. 8 टर्म आमदार होण्याचा रेकॉर्ड अजित पवारांना शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय कायम ठेवता आला असता का? काही ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे की रोहित पवारांच्या आरोपांनुसार अजित पवारांच्या निधनाच्या 2 ते 3 महिने आधीच त्यांचे सूर भाजपापेक्षा वेगळे होऊ लागले होते. तुझ्या बापापेक्षा माझा काका मोठा आहे, आम्हीही काकांच्याच आशीर्वादानं चालतो, हे वाक्य आठवतं का? एकंदरीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी होत होत्या. तटकरेंनीही मान्य केलं होतं की विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. पण दादा असतानाचे विलिनीकरण आणि दादा नसतानाचे विलिनीकरण खूप वेगळं होणार होतं असे काही वर्तुळांमध्ये म्हटले जाते. म्हणून विलिनीकरणाबाबत काहीच घडलं नाही. आता 2-2.5 महिने झाले, पण अजूनही सुनेत्रा पवारांना अर्थ खाते कधी दिलं जाणार यावर कोणीच बोलत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर असे प्रश्न विचारले जातात, दादांची जागा द्यायची तर अर्थ खातेही द्या, मग बघूयात महायुती म्हणून किती लोक कसे लढतात. आता सर्वात धक्कादायक भाग, ज्या बारामतीत अजित पवार हे स्टार प्रचारक होते त्या बारामतीत आता भाजपने घुसखोरी केली आहे. रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गोपीचंद पडळकर जे नेहमी अजित पवारांना विरोध करत होते त्यांनाही बारामतीत घुसवलं जाते. लक्षात ठेवा, बारामती मिळवण्यासाठी याआधी अमित शहा यांनी बारामतीमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या. शरद पवारांनी त्यांना विचारलं होतं, तुम्ही तुमच्या 50 वर्षाच्या राजकारणात काय केलं? त्यावेळी शहा यांनी पवारांना नेस्तनाबूत करा, उघड पाडा अशी भूमिका घेतली होती. आता त्याच बारामतीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी धडकतीये. याचा अर्थ काय? काही राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे, 3-3.5 वर्ष काढून घेतली जातील आणि त्यानंतर बारामतीत दुसरी फिल्डिंग लावली जाईल.
अजित पवारांनी एकदा बोलण्याच्या ओघात म्हटलं होतं, सुप्रिया सुळे पुढे सुनेत्रा पवारांना उभं करणं हा माझा निर्णय नव्हता, तो भाजपचा अप्रत्यक्ष निर्णय होता. हा संदेश त्यावेळी पोहोचला होता. म्हणजे काय, बारामती काहीतरी करून ताब्यात घ्यायची यासाठी आत्तापासूनच लावली गेलेली ही फिल्डिंग तर नाही ना, हा प्रश्न आता मोठा होतोय. थोडक्यात सांगायचं तर बारामतीत आता खूप मोठा राजकीय खेळ सुरू आहे. FIR नाही, अर्थ खाते नाहीत, 29 गावांचं वातावरण बदललंय. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी, शरद पवारांचा अप्रत्यक्ष प्रभाव आणि विलिनीकरणाची अंधारात गेलेली चर्चा, या सगळ्यांचं एकत्रित चित्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. बारामतीची ही निवडणूक केवळ एक जागा जिंकण्यापुरती नाहीये, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत आहे. लाईव्ह महाराष्ट्र 24 वर आजचा हा भाग इथेच संपवतो. तुम्हाला काय वाटते, बारामतीत खरंच वातावरण बदललंय का? सुनेत्रा पवारांना अर्थ खाते का मिळत नाहीत? FIR का नोंदवली जात नाही? आणि भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी याचा अर्थ काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय महाराष्ट्र.